तुला थोडा त्रास दिला. थोडं भजन करूयात. बोलो सीता राम राम, बोलो राजा राम राम. 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 जय जय रघुवीर समर्थ. जयाचा जनी जन्म, नामार्थ झाला. जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्म चैतन्यमूर्ती. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. कवी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका
सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून दासनवमी महोत्सवानिमित्त श्री समर्थांच्या कृपेने आज ही निरूपण सेवा उपस्थित सर्व माझे आदरणीय गुरुबंधू भगिनी, आमच्यावर विशेष स्नेह असलेले आमचे योगेश बुवा आणि सर्व कार्यकारी मंडळींना व्यासपीठावरून मी सप्रेम भावाने वंदन करतो। जय सियाराम। सज्जनो, श्री समर्थांच्या या विस्तार पावलेल्या साहित्यामध्ये नेमकं आज कशाचं चिंतन करावं याचा विचार सकाळपासून चालू होता आणि यावेळेला समर्थांनी विशेष कृपा अशी केली की दासनवमीच्या आधीपासून ते दासनवमीपर्यंत 10 दिवस सलग वेगवेगळ्या ठिकाणी निरूपण सेवा होती आणि त्यामुळे नेमकं कुठल्या तत्वाचं चिंतन घेऊन आज समर्थांच्या चरणी सेवा अर्पण करावी असा मनात विचार घेऊनच गडाच्या पायऱ्या चढत होतो। एकदा वाटत होतं की मनोबोधातला एखादा श्लोक घ्यावा, कधीतरी वाटत होतं की एखादा सुंदरसा अभंग घेऊन 2 दिवस त्याच्यावर चिंतन करावं। परंतु जेव्हा श्रीधर कुटीमध्ये आलो आणि जेव्हा श्रीधर स्वामींचं दर्शन घ्यायला फोटोसमोर नतमस्तक झालो, त्यावेळेला जी मला समर्थांच्याकडे वळवणारी घटना होती त्याचं स्मरण झालं। मला आठवतं 2004-5 साली वय लहान होतं। दासबोध नामक ग्रंथ केवळ नावाने माहिती होता, आजही काही त्याच्यातलं विशेष गम्य कळाले असं काही नाही। अजूनही मंगलाचरण देखील नीट समजून घेऊ शकलो नाही अशी आपली अवस्था आहे। पण त्यावेळेला दासबोधाचा ग्रंथ घेतला आणि बहुतांश आपल्या सगळ्या लोकांची जशी अवस्था असते तसाच घेतला आणि सुंदर शेल्फ मध्ये लावून ठेवला होता। दासबोध आहे घरामध्ये, पण कुठं आहे? शेल्फ मध्ये आहे। पण असंच काहीतरी निमित्ताने गडावरती येणं झालं आणि श्रीधर स्वामींना नमस्कार करत असताना त्या सुस्मित सुंदर तसबिरीच्या वरती लिहिलेली 5व्या दशकातली ओवी जिने माझ्या आयुष्याला मला खूपच प्रभावित केलं, मला समर्थांच्याकडे वळवलं। मला असं वाटतं की न जाणे त्या विग्रहाच्या निर्मात्याने कुठल्या भावनेने ते 5व्या दशकातल्या ओवीला श्रीधर स्वामींच्या समोर लिहून ठेवले, पण मला निश्चित खात्री आहे की माझ्यासारख्या कदाचित थोड्याफार परमार्थामध्ये प्रवेश करणाऱ्या लोकांना मात्र एक मार्गदर्शन करणारा मोठा दीपस्तंभ श्रीधर स्वामींच्या तसबिरीवरती त्या दासबोधाच्या ओवीच्या आधाराने लिहून ठेवला आहे। आपण देखील सगळ्यांनी ती ओवी वाचलेली आहे। 5व्या दशकातली अत्यंत प्रसिद्ध ओवी। सद्गुरु वीण जन्म निर्फळ, सद्गुरु वीण दुःख सकळ, सद्गुरु वीण तळमळ, जाणार नाही श्रीराम। मनाचा सगळा गोंधळ संपला। श्रीधर स्वामी म्हणाले, अरे बाळा, याच्या पलीकडे काही परमार्थ आहे का सांगण्यासारखा?
खरोखर त्या महान विभूतीने ती ओवी आपल्या मस्तकी धारण केली आहे. बघा त्या विग्रहाकडे मस्तकी धारण केली आहे. कारण ज्यांचं सगळं जीवनच मुळी सद्गुरु विण जन्म निर्फळ, सद्गुरु विण दुःख सकळ, सद्गुरु विण तळमळ जाणार नाही, या ओवीमध्ये ज्यांचं सगळं चरित्र सामावलंय, अशा श्रीधर स्वामींनी ती ओवी आपल्या मस्तकी धारण केली आहे. बघा. आणि जेव्हा जेव्हा दासबोध उघडतो, जेव्हा जेव्हा पारायणाचा प्रसंग येतो आणि जेव्हा जेव्हा 5व्या दशकातला हा पहिला समास येतो, तेव्हा तेव्हा डोळे पाणावतात की अरे या एका ओवीने आपल्या किती ग्रंथी सोडवल्या माहीत नाही जीवनातल्या. कारण ग्रंथाचं काम आहे ग्रंथी सोडवणं, आणि त्याच्यासाठी संपूर्ण ग्रंथ कदाचित आकलन होईल असं नाही. एक छोटीशी किल्ली तुमच्या जीवनातल्या ग्रंथी सोडवण्यासाठी उपयोगी पडते. आणि माझ्या आयुष्यामध्ये या एका ओवीने माझ्या अज्ञानाचे अनेक कवाडे उघडण्यासाठी मला मदत केली. आजही ही ओवी मला प्रेरणादायी वाटते. आणि त्यामुळं असा विचार केला की माहित नाही काय त्याच्यामध्ये बोललं जाईल, काय त्याच्यामध्ये चिंतन प्रगट होईल, पण आज रामरायाच्या पुढं, समर्थांच्या पुढं, आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये आपण या ओवीचं यथामथी गुरुकृपेने चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. बघा, हा 5वा मंत्राचा दशक आणि त्याची सुरुवातच समर्थांनी गुरुनिश्चयाच्या आधाराने केली. आणि त्यामध्ये हे एक अत्यंत महत्वाचं सूत्र आपल्याला सांगून टाकलं, सद्गुरु विण जन्म निर्फळ. सद्गुरूच्या शिवाय जीवनामध्ये फलित प्राप्त होऊ शकत नाही, निर्फळ होतं जीवन आपलं. आणि हे ओवी वाचत असताना जो माझा अत्यंत आवडीचा स्वाभाविक ग्रंथ आहे तो आहे तुलसी रामायण. तुलसी रामायणातला एक प्रसंग डोळ्यासमोर आला. बघा, आपला रामराया विश्वामित्रांच्या बरोबर जनकपूरला गेलेला आहे. वडिलांच्या मायापाशातून विश्वामित्रांनी वसिष्ठ मुनींच्या आज्ञेने रामाला आणि लक्ष्मणाला घेऊन यज्ञ रक्षणासाठी म्हणून त्यांना वनात आणलं. त्याच्या पश्चात अहिल्या मातेचा उद्धार झाला आणि ही स्वारी जनकपूरमध्ये येऊन आता दाखल झाली आहे. सकाळची अशी सुंदर रम्य वेळ, सूर्योदय झालाय. राम लक्ष्मण शुचिरभूत होऊन आपल्या गुरुला प्रणाम करायला आलेत. आणि भगवंताला गुरुने काय आज्ञा द्यावी की पूजेसाठी फुलं घेऊन ये. तुम्ही तुलसी रामायणाचे अभ्यासक असाल तर तुम्हाला हा प्रसंग निश्चित माहिती असेल. रामराया हातामध्ये सुंदर परडी घेऊन जनकपूरच्या एका बगीच्याजवळ येतो. सुंदर पुष्पवाटिका पसरलेली असते आणि गोस्वामीजी तिथं आपल्याला एक महत्वाची गोष्ट सांगतात की रामाने तिथं आल्यानंतर पहिल्यांदा काय केलं तर माळ्याला विचारलं, फुलं घेऊ का? आजच्या काळामध्ये लोक बाहेरून काठी घालून फुलं काढत असतात बघा. ती फुलं काढून घेणं जणू काही त्यांना त्यांचा जन्मसिद्ध अधिकार वाटत असतो. पण आपल्याला राम सांगतो, अरे ही फुलं देखील ज्याने जोपासना केली आहे, ज्याने त्याची सेवा केली आहे, त्याच्या आज्ञेने आपण काढावी. रामराया फुलं काढतोय. सुंदर प्रसंग आहे. आणि तिथं माता जानकीची आणि रामाची पहिली दृष्टा भेट होते. त्या प्रसंगामध्ये मी आपल्याला घेऊन जाणार नाही. प्रसंग असा आहे की सगळी फुलांची परडी घेऊन रामराया आपल्या गुरूंच्या जवळ येतो, विश्वामित्रांच्या जवळ. गुरूंच्या जवळ पूजेसाठी फुलं ठेवतो, नमस्कार करतो. आणि रामाचा माझा स्वभाव इतका सरळ आहे. रामाने जानकीशी झालेली भेट आपल्या गुरूंना विदित केलेली आहे. आणि त्यावरती विश्वामित्र त्यांना एकच आशीर्वाद देतात,
सुफल मनोरथ होई तुम्हारे, सुफल मनोरथ होई तुम्हारे. तुमची मनोरथ पूर्ण होत. आणि मला आश्चर्य असं वाटतं की रामाने नमस्कार केलाय, रामाने फुलं ठेवली आहेत, पण विश्वामित्र दोघांना आशीर्वाद देत आहेत, लक्ष्मणाला आणि रामाला, की सुफल मनोरथ होई तुम्हारे. म्हणजे ज्या जानकीशी तुझा विवाह होणार आहे त्या सभा मंडपामध्ये लक्ष्मणाचा उर्मिलाशी, भरताचा मांडवीजींशी आणि शत्रुघ्नाचा श्रुतकीर्तींशी विवाह होणार आहे. हे जणू काही त्या गुरुला दिसलंय, म्हणून सुफल मनोरथ होई तुम्हारे हा आशीर्वाद त्यांनी रामाला दिला. आता इथं गंमत आहे की रामाला कोणीतरी विचारलं, अरे रामा, तू पुष्पवाटिकेमध्ये गेला होतास फुलं आणायला, तर तिथं फळं देखील होती ना रे भरपूर, मग गुरूंच्या साठी फळं का नाही आणलीस, फक्त फुलंच का आणलीस? तर रामराया म्हणतो, आपण आपलं आचरण रूपी फूल गुरुच्या चरणांवरती ठेवावं. फळ देण्याचा अधिकार केवळ सद्गुरूला आहे, फळ केवळ सद्गुरू देऊ शकतो. आणि हेच माझे समर्थ या ओवीच्या सुरुवातीला म्हणतात, सद्गुरु वीण जन्म निर्फळ. सद्गुरु शिवाय जीवनाचं फळ काय आहे हे आम्हाला कळूच शकत नाही. किंबहुना फळ या शब्दाची व्याख्या काय, कशाला फळ म्हणायचं, काय जीवनाचं फलित? कधी आपण आपल्या जीवनाचा विचार करतो का की नेमकं का जगतोय आपण, काय प्रयोजन आहे जगण्याचं, काय हेतू आहे? आमचे समर्थ म्हणतात ना, जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी आळमुखी निमाला. महाथोरते मृत्युपंथेची गेले, किती एकते जन्मले आणि मेले, किती एकते जन्मले आणि मेले. काही मोजके क्षण घेऊन भगवंताने या भूलोकावरती आम्हाला पाठवलं, एका विशिष्ट हेतूने पाठवलं, एका ध्येयासाठी आम्हाला पाठवलं. पण आमच्यापैकी किती जणांना ध्येय माहिती आहे, कुठलं फळ प्राप्त करण्यासाठी जगतोय हे आमच्यापैकी किती जणांना माहिती आहे? त्यामुळे आमचे समर्थ देवशोधनामध्ये गमतीने म्हणतात की राजद्वारी गेला आणि चपराशालाच भेटून आला, त्यालाच राजा समजून बसला आणि वाटलं राजाची भेट झाली. अरे, ज्या गावामध्ये गेलो, ज्या देशामध्ये गेलो, त्या देशाच्या मुख्याला भेटलो तर काम झालं. या व्यवहार नीतीने या भूलोकामध्ये ज्यांनी पाठवलं त्या धन्याला आपण भेटलं पाहिजे की नाही? ज्याने आम्हाला जन्माला घातलं, ज्याने आम्हाला हे श्वास दिले, जो आमच्याच हृदयामध्ये बसून या इंद्रियांच्या आधाराने ही एवढी सगळी चळवळ करतोय, त्या आत्मारामाला ओळखलं तर काहीतरी साध्य केलं. हा मनुष्य जन्म जो एवढ्या अनंत तपश्चर्येच्या नंतर आम्हाला मिळाला, त्याचं नेमकं फलित काय आहे हे आम्हाला कळत नाही. बघा, आपण किती अज्ञानात जगत असतो. जन्माला आलो की आई वडील ठरवून टाकतात, याला डॉक्टर करायचं आहे, याला इंजिनियर करायचं आहे. पण कुठल्या घरामध्ये कुठले आई वडील कधी असं म्हणताना म्हणालेत का, याला मी मोठा साधू करीन, याला मी खूप मोठा तपस्वी करीन, याला मी असं संस्कार देईन की तो आपल्या जीवनाचं खरं फळ काय आहे ते शोधेल. आमच्या सगळ्यांच्या घरामध्ये फळाची एकच व्याख्या आहे की एकावरती जेवढे शून्य वाढवशील बाळा, जेवढा तुझा इन्कम वाढेल तेवढा तू आयुष्यामध्ये यशस्वी झालास, तेवढं तुला फळ प्राप्त झालं. ठीक आहे, हा देखील
देहाचा स्वधर्म आहे, प्रपंच मांडलाय तर पैसा तर पाहिजे. समर्थ देखील म्हणतात की प्रपंच सोडला तर परमार्थ घडत नाही, आणि परमार्थ करायला गेलो तर प्रपंच जमत नाही. मी गमतीने उदाहरण देत असतो की अशी अवस्था आहे की थंडीच्या दिवसामध्ये रेल्वेला प्रवासाला एक माणूस निघतो आणि बायको घाई गडबडीमध्ये शालीच्या ऐवजी लहान मुलाचं दुपटं त्याला देते. बरोबर, थंडीचे दिवस तो दुपटं अंगावर घेतल्यानंतर तोंड झाकायला गेला की पाय उघडे पडतात, आणि पायाला थंडी वाजायला लागली म्हणून खाली घेतलं की कानाला थंडी वाजायला लागते. तसं आमचा प्रपंचाकडे गेलो की परमार्थ विसरून जातोय, आणि परमार्थाकडे करायला गेलो की घरचे म्हणतात अरे वा, मग कशाला लग्न करून आणलं, तेच करा. मोठी पंचायत होऊन जाते बाबा, नेमकं काय करायचं, हा परमार्थ कसा साधायचा. बघा, तुम्ही विचार करा, तुम्हाला तुमच्या कुठल्या शाळेमध्ये, कुठल्या कॉलेजमध्ये, कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये, कुठल्या संस्थेमध्ये हे शिकवलं की बाळा तुझा जन्म भगवत प्राप्तीसाठी झालाय, हे फळ आहे तुझ्या जीवनाचं, यासाठी म्हणून तू जग, यासाठी तू म्हणून तपश्चर्या कर, यासाठी म्हणून आपला काळ व्यतीत कर. हे आम्हाला कोणी सांगितलंय? जीवनाचं फळ काय आहे हे देखील सांगायला आम्हाला आमच्या जीवनात सद्गुरूच असावा लागतो. सद्गुरू असेल तर हा मनुष्य जन्म का प्राप्त झालाय कळतो, काय प्राप्त करायचंय त्याच्यातून याचं फलित कळतं, ध्येय कळतं, आणि ते ध्येय आहे भगवत प्राप्ती. ती भगवत प्राप्ती केली तर जीवनामध्ये काहीतरी प्राप्त केलं, अन्यथा आमचे समर्थ सांगूनच गेले, नवमी भक्ती निवेदन, न होता न चुके जन्म मरण, हे वचन सत्य प्रमाण, अन्यथा नसे श्रीराम. निवेदन जर घडलं, आत्मनिवेदन जर घडलं या जन्मात, बघा आपण बघतो विमानं आकाशात उड्डाण करतात, पण ती विमानं जरी कितीही उड्डाण केली तरी ती नेहमी गुरुत्वाकर्षण शक्तीच्या आतच आहेत. पण ज्याला या पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जायचंय त्याच्यासाठी जे यान असतं ते प्रचंड ताकदीने त्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने झेपावतं, आणि जेव्हा त्याला गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेतून बाहेर पडता येतं तेव्हाच ते बंधन विरहित होतं, तेव्हाच ते मोकळं होतं. तसं सज्जनो, आम्ही लोक देखील नवविधा भक्तीच्या मार्गाने कुठली तरी भक्ती कशी करतो, या विमानाच्या उड्डाणासारखी करतो, पण देहबुद्धीच्या गुरुत्वाकर्षणामध्येच आमची ही सगळी भक्ती चाललेली असते, या देहबुद्धीच्या आतमध्ये. मग आम्ही कीर्तन करूत, श्रवण करूत, नामस्मरण करूत, कुठलीही भक्ती, मग पादसेवन असेल, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, कुठलीही भक्ती असो, आमची ही भक्ती सगळी गुरुत्वाकर्षणाच्या अखत्यारी, देहबुद्धीच्या अखत्यारीमध्ये चालते. पण ज्याला हे फळ प्राप्त करायचंय भगवत प्राप्तीचं, त्याला काय करायला लागेल? या देहबुद्धीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर जायचंय त्याला. जे करणं परम दुर्लभ आहे, परम दुर्लभ. ही परम दुर्लभ अवस्था ज्याला निवेदन म्हटलं जातं, ज्याला आत्मनिवेदन म्हटलं जातं. आणि जर या नवविधा भक्तीमध्ये निवेदन घडलं तर फळ प्राप्त झालं, अन्यथा तुम्ही केलेली उपासना वाया जाणार नाही. परंतु आमच्या समर्थांनी एक आशेचा किरण दिलाय आम्हाला, नामस्मरणे पाविजेती उत्तम पदे. उत्तम पदावर जाल, ऊर्ध्वगती प्राप्त होईल, नो डाऊट, तुम्ही चांगल्याच गतीला जाल. परंतु आमच्या समर्थांचा स्वभाव समजून घ्या हो. समर्थांना उधारीचा व्यवहार आवडत नाही. समर्थांचं एक म्हणणं आहे, या जन्मामध्ये काय कमी आहे ते सांग, का नाही जमत या जन्मामध्ये?
बघा 8व्या दशकामध्ये मला वाटतं समर्थ म्हणून गेलेत, याच जन्मी येणोची काळे, संसारी होईजे निराळे, मोक्ष पाविजे निश्चळे, स्वरूपाकारे श्रीराम. याच जन्मात, नो क्रेडिट, उधारी नाही. अरे एवढे छान हातपाय मिळाले, बुद्धी मिळाली आहे, समर्थांसारखा गुरु मिळालेला आहे, एवढा सुंदर सत्संग आहे, साधन आहे, सेवा आहे, मग मी का माझा काळ असा व्यर्थ वाया घालवतोय? का नाही मी त्या निवेदनासाठी प्रयत्न करत? बघा व्यवहारामध्ये आम्ही नेहमी जे सर्वात चांगलं आहे तेच घेण्याचा प्रयत्न करतो ना. नोकऱ्या का बदलतात लोक? नाही, त्याच्यापेक्षा जरा तिथं चांगलं आहे, मॅनेजर म्हणून मिळालंय, पगार चांगला आहे, हे सगळं. मग हे व्यावहारिक चतुराई परमार्थामध्ये कुठं जाते? किंवा आणखीन एका वेगळ्या पद्धतीने विचार करा की नवविधा भक्ती म्हणजे एक फुटबॉलची मॅच आहे आणि निवेदन हे गोल आहे. मग तुम्ही कधी कीर्तन कराल, तो चेंडू श्रवणाकडे तटवेल, तो चेंडू कदाचित नामस्मरणाकडे तटवेल, पादसेवन भक्तीकडे तटवेल, पण जर त्या मॅच मध्ये गोलच झाला नाही तर ती मॅच कोण बघेल? निरस आहे. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये ती रोचकता आणायची असेल, जर आपल्या गुरुच्या साठी त्याला जे आवडते ते करण्याची जर इच्छा असेल, तर सज्जनो, माझ्या जीवनाचं ध्येय मला गुरुनी सेट करून दिलेलं आहे की ते निवेदन भक्ती तुला प्राप्त करायची आहे. अरे पण ही निवेदन भक्ती, त्याच्यासाठी पंचीकरण करायचा मार्ग समर्थ सांगतात. या सगळ्या गोष्टी कधी कधी आमच्या डोक्याला इतक्या जड होऊन जातात की नेमकं करायचं काय, कशा पद्धतीने करायचं. मी आता आतमध्ये आलो 9च्या दरम्यान आणि त्यावेळेला इथं सुंदर दासबोधाचं पारायण चालू होतं आणि त्याच वेळेला बरोबर 5व्या दशकातला शुद्ध ज्ञान निरूपणाचा समास मी अभिजितला म्हटलं, अरे अभिजित 5वा दशक सुरू आहे बरं का, बघ 6वा समास. आणि आपल्या समर्थांनी बघा, सद्गुरु विण जन्म निर्फळ या ओवीचा थोडासा आणखीन सूक्ष्मत्वाने अर्थ घ्या की जेव्हा पंचीकरण शब्द येतं, जेव्हा ही पंचमहाभूत ब्रह्म माया या शब्दांचा एक प्रकारे आमच्यासाठी शब्द खल होतो, कारण आम्हाला त्याच्यातला गर्भितार्थ कळत नाही. हे निवेदन करायला पाहिजे हे देखील संत सांगतात, ते देखील आम्हाला कळत नाही. तशीच अवस्था शुद्ध ज्ञान निरूपणामध्ये शिष्याची झालेली आहे. समर्थ म्हणतात, अरे तूच तो ब्रह्म आहेस, अहम ब्रह्मास्मी. बाळा, तू त्यासाठी निवेदन कर, तू जाणून घे स्वतःला. पण शिष्याचं म्लान वदन होत. शिष्य म्हणतो, प्रभो हे फार अवघड आहे हो, तुम्ही म्हणताय ते, हे आम्हाला कसं करायचं, कसं जमायचं? आणि तिथं आमची समर्थ माऊली दासबोधामध्ये आपल्याला दर्शन देते. बघा काय विलक्षण सद्गुरूंनी आम्हाला आधार दिला आहे. नाही कळत ना निवेदन, नाही कळत ना माया ब्रह्माचा विस्तार, नाही करता येत पंचीकरण, समर्थ आम्हाला आधार देतात. असो गुरुचे ठाई अनन्यता, मग तुझ काय सेरी चिंता, वेगळेपणे अभक्ता गुरुची नये श्रीराम. तुला कळत नाहीये ना पंचीकरण कसं करायचं? तुला कळत नाहीये ना या जीवनाचं जे ध्येय आम्ही तुला सांगतोय, आत्मनिवेदन आत्मनिवेदन आत्मनिवेदन, ते ध्येय तुला कळत नाहीये कसं प्राप्त करायचं? काही हरकत नाही. तुला मी तर दिसतोय, मी देखील तुझ्यासारखाच आहे ना. मग एक तुला साधी क्लुप्ती देतो बाळा, तू माझ्याशी अनन्य होऊन जा. असो गुरुचे ठाई अनन्यता, तू अनन्य होऊन जा. मी तुला तुझ्या जन्माचं फळ, ती रोकडी प्रचिती, तो साक्षात्कार घडवून आणून देईन. हे समर्थांचं वचन आहे की ही अवस्था तुला प्राप्त करायला मी तुझा वाहक होईन. आणि त्यामुळे आमचे गोंदवलेकर महाराज म्हणतात, तुम्ही तुमचा हात माझ्या हातात द्या, मी तो हात रामाच्या हातामध्ये नेऊन देतो म्हणाले.
तुम्हाला फक्त तुमचा हात गुरुच्या हातामध्ये द्यायचा आहे. आणि ही काही ॲडव्हर्टाईज नाहीये. छान ॲडव्हर्टाईज करतात आणि खाली लिहितात कंडिशन्स अप्लाय. मग कंडिशन्स अप्लायमध्ये असतं की हात स्वच्छ पाहिजे, विषयात बरबटलेला नको, असं काही नाही. महाराज म्हणतात तुम्ही जसे आहात तसे मला शरण या. तुमचा हात माझ्या हातात द्या. मला नाही कळत हे, या भावनेने तुम्ही मला शरण या. मी तो हात रामाच्या हातामध्ये नेऊन देतो. आमच्या आनंदसागर महाराजांना जेव्हा हे पूर्णत्व प्राप्त झालं तेव्हा किती सुंदर वाक्य त्यांनी श्री महाराजांच्या बद्दल लिहून ठेवलंय. ते म्हणतात, महाराज म्हणजे वासनेच्या घाणीतून जीवाला बाहेर काढून नामाचं स्नान घालणारा प्रत्यक्ष मारुतीचा अवतार आहे म्हणाले. प्रत्यक्ष मारुतीचा अवतार की आम्ही विषयात बरबटलेल्या जीवांना जो बाहेर काढेल, नामाचं स्नान घालेल, स्वच्छ करेल, शुद्ध करेल आणि मग त्या रामाला अनुकूल करून तो राम देखील आम्हाला त्याच्या कडेवरती घेईल. एवढं गुरुचे आमच्या जीवनामध्ये अनन्यसाधारण स्थान आहे. आणि गुरु त्यामुळे एकच म्हणतो की तुला बाकी काही कळायला नाही तरी चालेल, तू फक्त माझ्याशी अनन्य हो, मी तुला तुझ्या जीवनाचं फळ मिळवून देईन म्हणाले. सद्गुरु विण जन्म निर्फळ. आता विचार करत होतो की एखादं फळ हातामध्ये येण्याच्या माग केवढी मोठी प्रक्रिया असते ना. पहिले तर ते फळ येण्यासाठी छान बीज घातलं पाहिजे, त्या बीजाला छान अंकुरित केलं पाहिजे, त्याला योग्य प्रमाणामध्ये जल दिलं पाहिजे, त्याला एखाद्या काटेरी कुंपणाने जनावरांपासून वाचवलं पाहिजे. त्यानंतर ते झाड वरती वरती येत असतानाही त्याची योग्य निगा राखली पाहिजे, कुठं त्याच्यावरती कीड पडत नाही ना याची काळजी घेतली पाहिजे. एवढं सगळं केल्यानंतर एका टप्प्यावरती त्या झाडाला एक छान फळ येतं बघा. गुरु देखील आमच्या जीवनामध्ये जेव्हा सद्गुरु विण जन्म निर्फळ ही ओवी आपण बघतो, त्यावेळेला गुरु आमच्या जीवनामध्ये देखील आम्हाला या बीजापासून ते फळापर्यंत या सगळ्या प्रक्रियेमध्ये तो आमचा सांगाती राहतो बघा. सगळ्या प्रक्रियेमध्ये या परमार्थामध्ये कुठलं बीज रोवतो सद्गुरु? बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे, करी मूळ निर्मूळ घेता भवाचे, जीवा मानवा हेची कैवल्य साचे, जीवा मानवा हेची कैवल्य साचे. फळ येण्यासाठी पहिले बी लावलं पाहिजे. आणि बी कुठलं? राम भक्तीचं बी, राम नामाचं बीज, जे सकस आहे, जे सोपं आहे. आणि ते कसं आहे? जीवा मानवा हेची कैवल्य साचे. समस्त कैवल्य, समस्त परमपद त्या बीजामध्ये भरून तो अनुग्रह रूपाने आमच्या आतमध्ये या फळाच्या साठी म्हणून हा माळी रूपी सद्गुरु आमच्या आत त्याला पेरतो. बघा, आपण सगळेजण विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करता. आम्ही आत्ताच विष्णू सहस्त्रनामावर एक 9 दिवसाची कथा केली आणि त्यामध्ये एक सुंदर प्रश्न सुरुवातीला चिंतनामध्ये घेतलाय. कोणी? कुंदर दिवाण म्हणून विनोबा भाव्यांचे एक शिष्य होते. त्यांनी एक छान प्रश्न तिथे चिंतनाला घेतलाय. ते म्हणाले की रामरक्षेची सुरुवात रामाच्या नावाने होते, महादेवाच्या स्तोत्रांची सुरुवात महादेवाच्या नावाने होते, पण या विष्णू सहस्त्रनामाची सुरुवात मात्र विश्वम विष्णुर्वषट्कारो भूत भव्य भवत प्रभु. विश्वम विष्णुर, हे विष्णुर विश्वम का नाही केलं म्हणाले?
विष्णूचं नाव आहे तर विष्णूचं नाव पहिले पाहिजे, मग विश्वाचं नाव पाहिजे. पण इथं गंमत उलटी आहे. विश्वम विष्णुर्वषटकारो. तर यावरती त्या कुंदर दिवाणांनी फार छान उत्तर दिलं की हे विश्वमुळी विष्णू रूप आहे, जे आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. हे जगच विष्णुमय आहे. जो सगळ्याला व्यापून उरलाय तो विष्णू आहे. पण तो विष्णू कोण आहे? संपूर्ण विश्व हे विष्णू रूप आहे आणि विष्णू हे बीज आहे. आणि त्याचा विस्तार करताना ते म्हणाले की एखादं झाड आपण बघतो, ते झाड ज्या बीजामधून आलेलं असतं, ते झाड त्या बीजामध्ये सामावलेलं आहे. ते बी फोडून जर बघितलं तर आपल्याला कधी फळं दिसणार नाहीत, फुलं दिसणार नाहीत, रस दिसणार नाही, काही दिसणार नाही. पण त्या बीजामध्ये तो जसा सगळ्याला सामावून बसलाय, त्याप्रमाणे जेव्हा आम्हाला समर्थ राम नामाची दीक्षा देतात त्यावेळेला एक महत्वाची गोष्ट सांगतात, जीवा मानवा हेची कैवल्य साचे. यामध्ये समस्त कैवल्य तुला भरून दिलं बाळा. आता हे बी जे मी तुझ्या आत अंतःकरणात पेरलंय त्याचं तू नित्य स्मरण कर. कसा स्मरण कर? बघा, गुरु शिवाय काही परमार्थामध्ये प्रगती नाहीये आमची, काहीच प्रगती नाही. तो जर आमच्या जीवनातून वजा केला तर लौकिक सोडा, पारलौकिक क्षेत्राचं अबकड देखील कळण्याची आमची पात्रता नाहीये. प्रत्येक गोष्टीमध्ये गुरु आहे म्हणून पुढचं पाऊल आहे, अन्यथा आमचा जीवन निर्फळ आहे. नामाचं बीज दिलं, पण त्या नामाच्या बीजाला बघा, ठिबक सिंचन वगैरे या पद्धती मला माहित नाही कधी इन्व्हेंट झाल्या. कदाचित 5, 50, 100 वर्षापूर्वी हे ठिबक सिंचन पद्धत शेतीसाठी आली असेल, पण आमच्या समर्थांनी मनोबोधामध्ये ही ठिबक सिंचन पद्धत आम्हाला सांगितली आहे. हे बीज पेरलंय, आता काय करा? बरा निश्चयो शाश्वताचा करावा, म्हणे दास संदेह तो विसरावा. घडीने घडी सार्थकाची करावी, सदा संगती सज्जनाची धरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. बाळा, हे नामस्मरण रूपी बीज जे तुझ्या आतमध्ये पेरलंय, आता या बीला जसं त्या ठिबक सिंचन पद्धतीमध्ये थेंब थेंब पाणी पडत राहतं, त्याप्रमाणे घडीने घडी सार्थकाची करावी. थेंब 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 निरंतर मुखामध्ये जाऊ दे. बघा, आपण शिवालयांमध्ये बघतो, अभिषेक चाललेला असतो, अभिषेक पात्रातून थेंब 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 त्या महादेवावरती पाणी निरंतर ठिपकत असतं. एक तो लौकिक अभिषेक आहे शिवालयामध्ये चालणारा, आणि एक आत्मिक अभिषेक आहे या शिवालयामध्ये, या शिवतत्वावरती चालणारा, जो नामाचा थेंब थेंब निरंतर या आतमधल्या शिवतत्वावरती पडला पाहिजे. तर तुम्हाला खऱ्या अर्थाने शिवाची उपासना फळतीये. घडीने घडी सार्थकाची करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. हे राम नाम रूपी बीज हळूहळू हळूहळू अंकुरित व्हायला लागतं, आणि ते अंकुरित होताना ते जसं बाहेर येतं, जसं ते दिसायला लागतं, त्या क्षणी सद्गुरू काय करतो? त्या माळ्याप्रमाणे त्याला एक काटेदार कुंपण तयार करतो, जेणेकरून त्याच्या वाढीला कोणाची दृष्ट लागू नये, त्याच्या वाढीला कुठेही प्रकारची बाध्यता येऊ नये, कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये. आम्हाला सद्गुरूच्या या कृपेचा अनुभव येतो सज्जनो.
की ही परमार्थामध्ये जेव्हा आमची नामस्मरणाची गती टिकू लागते, त्या नामस्मरणाच्या आधाराने जेव्हा हा अंकुर हळूहळू उमलू लागतो, तर सद्गुरू आम्हाला या नामाच्या आधारानेच एक कुंपण देतो, ज्याचं नाव आहे विवेक आणि वैराग्य. या विवेकाच्या आधाराने जे नामस्मरणाच्या आड येणार आहे ती सोडण्याची शक्ती आम्ही आमच्या जीवनात तयार करतो. अन्यथा सद्गुरू शिवाय विवेक येणं अशक्य आहे. माझे गोस्वामीजी गातात ना, बिनु सतसंग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. सतसंगत मुद मंगल मूला, सोई फल सीधी सब साधन फूला. बिनु सतसंग विवेक न हो, राम कृपा बिनु सुलभ न सोई. सत्संगती आमच्या जीवनामध्ये विवेक आणि वैराग्याची निर्मिती करते. या फळापर्यंत नेताना गुरुरूपी हा माळी केवढी आमची काळजी घेतो. आज तुमची पावलं, आज काही माझी मंडळी श्रोते कथेचे पुण्याहून आले, दादा 1 तासाचंच प्रवचन आहे पण आम्ही पुण्याहून येतो कथा ऐकायला, श्रवण करायला. ही पावलं तुमची का वळतात? हे श्रवण का करावं असं वाटतं? गोस्वामीजी उत्तर देतात, राम कृपा बिनु सुलभ नसो. ही रामाची तुमच्यावरती कृपा आहे की त्यामुळं आपला वेळातला वेळ काढून, कितीही जबाबदाऱ्या असल्या तरी मनुष्य म्हणतो नाही मला जायला पाहिजे, मला माझा राम बोलवतोय, मला श्रवण केलं पाहिजे. सज्जनो, अध्यात्मामध्ये श्रवणा इतकं कुठलंही मोठं साधन नाही बघा. माझ्या समर्थांनी मनोबोधाच्या अंतिम टप्प्यामध्ये आम्हाला एकच गोष्ट सांगितली आहे, मना गुजरे तुझ हे प्राप्त झाले, परी अंतरी पाहिजे यत्न केले. काय प्रयत्न केला पाहिजे? सदा श्रवणे पाविजे निश्चयासी, धरी सज्जन संगती धन्य होसी, धरी सज्जन संगती धन्य होसी. श्रवण श्रवण श्रवण. माझ्या समर्थांना श्रवणाचं महत्व जितकं कळालं तितकं मला वाटत नाही कुठल्याही संत साहित्यामध्ये श्रवणाचं महत्व आपल्याला दिसेल. 1 नाही 2 नाही 5 वेळेला श्रवणाचे समास समर्थांनी दासबोधात लिहिले, वारंवार लिहिले की ऐका ऐका, सदा श्रवणे पाविजे निश्चयासी. कारण श्रवण कराल तर आतमध्ये असलेले अज्ञानाचे बंध तुटतील, आतमध्ये असलेला अविवेक जळून जाईल, आतमध्ये वैराग्यहीनता जी आम्हाला विषयासक्त करते. आणि त्यामुळे हे नामस्मरणाचं जे बीज गुरुनी लावलंय, जे आता उमलू लागलंय, परंतु त्याला हे विषयरूपी बकऱ्या खात आहेत, गुरंढोरं खात आहेत, त्यांना थांबवण्यासाठी सत्संगती फार महत्वाची आहे, श्रवण महत्वाचं आहे. आणि श्रवण याचे देखील पायऱ्या आपल्याला समर्थांनी दिल्या आहेत की श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यासन, आपण किती त्याला पायऱ्यांमध्ये विस्तार करू शकतो. ते श्रवण पिऊन टाकावं. आमच्या गोशाळेमध्ये गायी आहेत ना, पटापटा पटापटा खातात आणि नंतर 4 तास रवंथ करत बसतात निवांत. तसं आपण पटापटापटा 1 तास जेवढं मिळते तेवढं खाऊन घ्यावं आणि नंतर रवंथ करावं, शंतनाचं, श्रवणाचं ऐकत राहावं.
बघा, आम्हाला रवंथ करण्याची सवय आहे. काय 5-25 वर्षापूर्वीच्या प्रपंचातले अनुभव रवंथच करतो ना आम्ही. अहो काय सांगू तुम्हाला, असं म्हणून रवंथ सुरू होतं बघा आमचं. पण कधी रवंथ आमचा असा होतो का हो, अरे समर्थांनी त्या अजपा निरूपणामध्ये ते सारे गम पच्या खालचा सा लावायला सांगितलंय, म्हणजे नेमकं काय असतं रे ते? असे प्रश्नांची रवंथ का नाही होत आमची? हे तेव्हाच होईल ज्या वेळेला तुम्ही निरंतर प्रदीर्घ उत्कटतेने श्रवण करत राहाल, सत्संग करत राहाल. आणि गुरुराया आपल्याला ते श्रवण देतो. गुरुराया त्या श्रवणाच्या आधाराने रवंथ करण्याची सवय लावतो. मन हळूहळू विषयासक्त असलेलं मन निर्विषयतेकडे जाऊ लागतं. आणि हे विवेक वैराग्याचं आमच्या भोवती कवच देखील तयार करण्याची जबाबदारी त्याच गुरुरायाकडे असते बघा. आणि आमचा गुरु कसा आहे, एखादं झाड वाढायला लागलं की काय होतं, समाजामध्ये एखाद्याची उंची वाढायला लागली की मुळावर घाव घालणारी लोक भरपूर दिसतात. पण आमचा सद्गुरु राया असा आहे की ज्याला मनापासून आनंद होतो जेव्हा त्याच्या शिष्याचा वृक्ष हा आकाशामध्ये बहरू लागतो. आपणा सारिखे खरी ती तात्काळ. किंबहुना परमार्थ हे एकमेव असं क्षेत्र आहे जिथं गुरु जर शिष्यापेक्षा मोठा झाला, शिष्य जर गुरुपेक्षा मोठा झाला, तर त्याला पाहून गुरुला आनंद होईल. असं एकमेव क्षेत्र जर असेल तर ते परमार्थाचं क्षेत्र आहे. आत्ताच मला ताई आतमध्ये म्हणत होत्या, अहो तुकामाईंनी काय बोध दिला हो महाराजांना, माझं नाव मोठं करू नको, समर्थांचं नाव मोठं कर. खरंच असं सांगितलं का तुकामाईंनी बोध? म्हणे स्वतःचं नाव देखील ठेवलं नाही कुठं. म्हटलं हो ताई बरोबर आहे, तुकामाईंनी हाच बोध दिला. आणि त्यामुळं ब्रह्मचैतन्य रूपी वृक्ष आज या रामदासी संप्रदायाचं विभूषण झालेलं आहे, एक मोठा अलंकार झालेला आहे. आणि त्यांनी आमच्यासारख्या लोकांना तयार केलं की बाळा तुला जेवढं कळालंय तेवढं लोकांना सांग, निस्वार्थ भावनेने सांग, नामस्मरण गात राहा, माझा राम गात राहा. राम गाण्यातच जीवनाचं सगळं कल्याण आहे बरं का, त्यामध्ये सगळं हीच सामावलेलं आहे. गात राहा. आणि रामाची गंमत काय माहिती का, जो त्याला गातो ना, राम त्याला त्याच्यापेक्षा मोठं करतो. राम ते अधिक अधिक कर दासा, राम स्वतःपेक्षा त्याच्या दासाला मोठं करून टाकतो. हे रामाचा स्वभाव आहे आपल्या. जो जो कोणी रामाशी जोडला गेला, जो जो कोणी रामाचा दास झाला, जो जो कोणी रामाच्या चरणाचा किंकर झाला, रामाने त्याला त्याच्यापेक्षा मोठं करून टाकलं. हे वैभव आहे आमच्या समर्थांचं. त्यामुळे इतक्या शतकांनंतर देखील समर्थांचं नाव काढलं की कंठ दाटून येतो, कारण आमच्या रामानी त्यांना त्यांच्याही पेक्षा मोठं करून टाकलं. हे रामाचं वैभव आहे. आणि त्यामुळे हा वृक्ष सद्गुरूच आमच्या जीवनात आम्हाला उमलवतो, मोठं करतो. मोठं करत 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 एका टप्प्यावरती न जाणे अकारणपणे त्याला कोंब फुटतो बघा. अकारणपणे बघा, शास्त्र एवढं पुढं गेलंय. आपण आपल्या घरामध्ये एखादं छान गुलाबाचं रोपटं लावावं, दररोज पाणी घालावं, सिंचन करावं. पण तुमच्यापैकी कोणी सांगू शकेल का उद्या याला देठ येणार आहे, परवा यामध्ये कळी निर्माण होणार आहे, चौथ्या दिवशी त्याला फूल येणार आहे? तुम्हाला सांगता येईल? नाही सांगता येत. एका दिवशी तुम्ही सकाळी अचानक अरे वा 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 काय आनंदाची गोष्ट आहे, अरे ह्याला देठ आलंय, आता दररोज देवाला इथून सुंदर फूल मला देता येईल. सज्जनो, गुरुकृपा देखील अशीच अकारण असते. तुम्ही फक्त ते साधन करत राहा. तुम्ही गुरुच्या ठाई अनन्य राहा, त्याला धरून राहा. तो तुमच्यासाठी सगळं करेल. ते नामस्मरणाचं बीज लावेल, त्याला कोंब फुटू देईल, त्याला सत्संगाचं जल घालेल, त्याला विवेक वैराग्याचं कुंपण घालेल, त्याची वाढ करेल. वाढ करता 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 एका टप्प्यावरती तुमच्या या परमार्थिक वृक्षाला एक सुंदर फळ येईल बघा. आणि फळ देखील कसं आहे, फळाचे काही गुणधर्म आहेत बघा.
फळ पहिली गोष्ट आहे, दिसायला अतिशय सुंदर असतं, आत्कृष्ट करणारं असतं. सद्गुरु रूपी हे फळ आपल्या हृदयामध्ये प्रगटायला लागलं की समर्थ म्हणतात, हरी भक्त विरक्त विज्ञान रासी, जिणे मानसी स्थापिली निश्चयासी, तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे, तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. त्याला पाहिलंच बस, ज्याच्या जीवनामध्ये हे निवेदन रूपी फळ निर्माण झालंय, सज्जनो, केवळ त्याला पाहिलं आणि जर तुमचं पुण्य फळाला आला असेल आणि जर त्याचा स्पर्श झाला, पाठीवरून त्यांनी हात फिरवला, काय बाळा कसा आहेस रे, असं म्हणून आपलं म्हटलं आणि दोन शब्द जर हितगुज केला असेल तर तेवढी पुंजी आयुष्यभरासाठी पुरते बघा, आयुष्यभरासाठी काही लागत नाही दुसरं. अहो, आम्ही तर फार लहान मंडळी आहोत, इथं किती मोठे मोठे रामदासी मंडळी आहेत, त्यांच्यापैकी कधी बोलायचा योग आला तर श्रीधर स्वामींच्या आठवणी सांगतात. कसे स्वामी बोलायचे, किती प्रेमळ होते, कसा त्यांचा स्पर्श होता. सज्जनो, हा असा पुण्यात्मा शतकामध्ये एखादा जन्माला येतो आणि त्या पुण्यात्म्याचा स्पर्श, त्या पुण्यात्म्याने केलेले दोन शब्दाचं हितगुज देखील आयुष्यभराचं भांडवल होऊन जातं बघा. हे फळ आत्कृष्ट करणार आहे. डोळ्यांनी पाहताच तुम्ही ओढले जाता, एखाद्या लोहचुंबकासारखा तो तुम्हाला ओढून घेतो, कायमस्वरूपी तुमचा करून टाकतो. फळ आलेलं आहे, पण फळ अर्धवट असताना तोडता कामा नये. फळ पूर्ण पक्व झालं पाहिजे. आणि बघा गंमत कशी आहे, काय सगळं चिंतन त्यांचंच आहे. जे जाणकार लोक आहेत ना, ते काय करतात, कुठला आंबा खातात, ज्याला पोपटाने टोचा मारलेले असतात तो आंबा ते खातात. का? कारण इट इज ऑलरेडी टेस्टेड. त्याच्या इतकं गोड दुसरं काही नसतं. जेव्हा फळ पक्व होईल लागतं तेव्हा समाजातून निंदक रूपी पोपट येऊन तुम्हाला टोचा मारणार. कारण ते फळ पक्व झालंय, ते फळ सगळ्यात सुमधुर आहे, सगळ्यात गोड आहे, हे त्याला माहिती आहे. आणि त्यामुळे या निवेदन रूपी भक्तीला बऱ्याचदा हा निंदा रूपी कर या निवेदन करणाऱ्या संताला भरावा लागतो. तो भरतो कारण ते फळ पक्व झालेलं आहे. त्या फळामधून तो गळणारा सुंदर मधुर असा रस, आणि एका टप्प्यावरती ते फळ आपसूकपणे तुटून खाली येतं, त्याला ओढून काढायची गरज पडत नाही. निवेदन भक्ती देखील ही या सद्गुरूच्या कृपेने अशीच फळते, अशीच ती पक्व होते, अशीच ती वेगवेगळ्या परीक्षांमधून जाते, आणि एका टप्प्यावरती ते फळ पक्व होताच पटकन ते फळ हातामध्ये येतं. ते फळ हातात येताच ज्याच्या नशिबात ते असेल, ज्याला ते प्राप्त झालेलं आहे, त्याला त्याचा स्पर्श, त्याला त्याचं दर्शन, त्याला त्याची संगती, हे सगळं काही विलक्षण माधुर्य देऊन जातं बघा. विलक्षण माधुर्य. काय होतं या फळाचा स्वाद घेणाऱ्याची अवस्था? एखादा मनुष्याने देवगडचा हापूस आंबा आणला, तो मुका आहे, त्याने तो आंबा खाल्ला, त्याला कोणतरी विचारायला लागलं कसा आहे आंबा, कशी चव आहे त्याची, त्याला काही केलं सांगताच येत नाही. तो म्हणतो बाबा ज्यांनी चाखली आहे त्यालाच कळणार. तसं सज्जनो,
आमच्यासारख्या लोकांसाठी श्रीधर स्वामी रूपी हे निवेदन केलेलं फळ जेव्हा आपल्या आयुष्यात येतं तेव्हा एक फार मोठा चमत्कार घडतो. नव्हे तेची झाले, नसे तेची आले, कळो लागले सज्जनाचे निबोले. अनुर्वाच्यते वाच्य वाचे वदावे, मना संत अनंत शोधून पाहे. अनुर्वाच्यते वाच्य वाचे वदावे. अरे जे हे आत्मनिवेदन सांगता येत नाही, जे अनुर्वाच्य आहे ते अनुर्वाच्य पद तुमच्या वाणीचा विषय करून टाकतो. ही निवेदन भक्तीचा, आणि ही निवेदन भक्ती ज्याच्या कृपेने घडते तो हा सद्गुरू हे फळ आमच्या जीवनात आम्हाला आणून देतो. आणि त्या फळाचा पूर्ण स्वाद तो आम्हाला देतो. फळाचा मधुर स्वाद आम्ही चाखतो, आम्हाला तो तृप्त करतो, पुष्ट करतो. अंतरंगामध्ये तो आम्हाला सर्व दृष्टीने सामर्थ्यवान करतो. पण एवढं करूनही त्याचं कार्य संपत नाही. ती कोय पुन्हा जमिनीमध्ये पडते पुढच्या फळांना निर्माण करण्यासाठी. आपण सद्गुरु स्तवनामध्ये, मला ती ओवी डोळ्यासमोर येईना पटकन, परंतु आपण म्हणतो ना, सुवर्णाचे लोहो काही, मला वाटतं तशी आहे, पण त्याच्यामध्ये शेवटची ओळ जी आहे, तैसा नव्हे शिष्य वेगे, तो अनेक लोकांना उपदेश करणारा शिष्य ठरतो. अनेक लोकांना. ही या सद्गुरु रूपी कृपेची जी निवेदन भक्ती ज्याच्या जीवनात साध्य झालेली आहे, त्या निवेदन भक्तीची कोय जमिनीवरती पडते आणि त्यातून अंकुरित झालेलं वृक्ष देखील अनेकांच्या साठी निवेदन भक्तीचं निमित्त ठरतं. सज्जनो, हे आहे आत्मनिवेदन, हे आहे गुरुकृपा. आणि ही कोणामुळे घडते तर मूळ ओवी आहे, सद्गुरु वीण जन्म निर्फळ, सद्गुरु वीण दुःख सकळ, सद्गुरु वीण तळमळ, जाणार नाही श्रीराम. एक तास आपला संपत आलेला आहे आणि त्यामुळं वाणीला विराम देणं धर्म प्राप्त आहे. मला असं वाटत होतं की आज कदाचित पहिल्या 2 ओळी आपण बोलू आणि उद्या राहिलेल्या 2 या ओव्यांचं चिंतन घेऊत, परंतु समर्थांची इच्छा होती की आज फक्त फळावरतीच बोलावं. त्यामुळं खरं तर जीवनामध्ये फळावरती लक्ष ठेवू नये असं सांगितलं जातं, पण या फळाचं मात्र आपण अभिलाषा आपल्या हृदयामध्ये ठेवावी की हे निवेदन रूपी फळ आम्हाला समर्थ कृपेने याच जन्मात प्राप्त हो. या सदिच्छेसहित वाणीला विराम देतो. उद्या पुन्हा एकदा आपण उर्वरित ओवीचं चिंतन करू. वाणीला विराम देताना 1-2 मिनिटं. सीताराम राम राम राजा राम राम राम, सीताराम राम राम राजा राम 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 राम. सीताराम राम राम राजा राम राम राम, सीताराम राम राम राजा राम राम राम. सीताराम राम राम राजा राम राम राम, सीताराम राम राम राजा राम राम राम. सीताराम राम राम राजा राम राम राम, सीताराम राम राम राजा राम राम राम.
पवन तनय संकट हरन मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभु सियावर राम